जमीन कुंद्रींची अरे जय जंगल जमीन कुंद्रींची अमो अक्का जिंदाबाद जिंदाबाद। खरं तर दिवाळी हा सर्वात मोठा हिंदूंचा सण। प्रभू रामचंद्र वनवासातून घरी आल्यानंतर लाखो दिव्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि तेव्हापासून आपण दिवाळी साजरी करतो। आपण बघू शकताय हे चित्र। खरं तर मी आता बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या 40 टापरी या गावात पोहोचलेलो आहे आणि हे जे चित्र आपल्याला दिसतं इथं ही शाळा वगैरे भरलेली नसून या ठिकाणी ही चित्रकला स्पर्धा आहे। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या सकाळी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि ही दरवर्षी होते। खरं तर या आदिवासी पाड्यावर ही दिवाळी जी साजरी करण्यात येत आहे ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं करण्यात येत आहे। खरं तर हर्षवर्धन सपकाळ गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात येऊन दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करतात आणि या ठिकाणी ते एकटेच येत नाही तर सहपरिवार येतात। आजही आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत। सर काय म्हणाल, या ठिकाणी दिवाळी साजरी करताय, आदिवासी बांधवांसोबत दिवाळी येऊन तुम्ही अनेक वर्षांपासून साजरी करताय, काय उद्देश आहे? 26 वर्ष पूर्ण झाले आणि 27व्या वर्षी यावर्षी आम्ही दिवाळी साजरी करत आहोत। दीपावली म्हणजे दिव्याची पूजा, प्रकाशाची पूजा। माझ्याजवळ आमच्याजवळ असणारा जो प्रकाश आहे, यथाशक्ती यथाक्षमता, तो प्रकाश घेऊन जिथे अंधार आहे त्या अंधारामध्ये जाऊन तो अंधार हा तेजोमय करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न हा साकार करण्याच्या अनुषंगानं या समस्त पंचक्रोशीतील गावकरी आदिवासी मंडळी ही माझ्यासोबत आहे। मी आदिवासींच्या सोबत पाड्या वस्तीवर येऊन दिवाळी साजरं करतो हे खोटं आहे। हे माझे आप्त आहेत, हे माझे सगळे सोयरे आहेत, हे माझे फार जीवष्ट कंठस्थ मित्र आहेत आणि आम्ही सर्वजण जी आहे ही सामूहिक स्वरूपाची दिवाळी साजरी करतो। सुरुवातीला कुपोषण हा फार महत्त्वाचा, ऐरणीचा आणि जीवन मरणाचा प्रश्न होता। पुढे शिक्षण, बालसंगोपन हे विषय ऐरणीवर आले। नंतरच्या काळात गावठाण, जमिनीचे पट्टे या संदर्भात माफक यश मिळालेले, मात्र तो संघर्ष सुरू आहे आणि आता थेट मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या अनुषंगानं दळणवळणाची साधने आणि इतर ज्या सगळ्या शासकीय योजना आहे या अनुषंगानं मुख्य प्रवाहात कसं आम्ही येऊ शकतो हे फार मोठं आव्हान आहे आणि या विकासात्मक आणि सामाजिक या दोन्हीची सांगड घालत असताना अत्यंत एकोपाने आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही ही दिवाळी दरवर्षी न चुकता लक्ष्मीपूजनापासून पुढे 3 दिवस हे आम्ही साजरी करत असतो। कसं असतं याचं स्वरूप? तुम्ही दिवाळी या ठिकाणी साजरी करतात, आम्ही या ठिकाणी मुलं आता चित्रकला स्पर्धा काढताना दिसत आहेत, कुणाला औषधं वाटप होत आहे, आपण स्वतःही आता या लोकांसाठी जेवण बनवताना आम्ही बघितलं। कसं असतं स्वरूप दिवाळीचं थोडक्यात? पहिले काही ज्या वाईट सवयी होत्या त्या त्यागण्याचाही प्रयत्न हा या निमित्ताने असतो। त्यामुळे सोबतीला सहकाऱ्यांची एक चमू आहे, ती दरवर्षी न चुकता येते आणि इथली स्थानिक कार्यकर्ते असे मिळून आम्ही सगळ्या गावांमध्ये नवीन कपडे जे आहेत त्यांच्यासाठी खास घेऊन येतो, ते दिल्या जातात। गजानन महाराज संस्थांचा प्रसाद असतो तो दिला जातो। मेडिकल कॅम्पची आमची डॉक्टरांची एक टीम आहे, ती सातत्याने मेडिकल कॅम्प घेऊन औषधोपचार ही करत असते। सगळ्यांची 100% लोकांची आम्ही आरोग्य तपासणी ही करतो आणि एकत्रित सहभोजन, हा सहभोजनाचा एकत्रितही या ठिकाणी आयोजन असतं आणि त्या सहभोजनाच्या अनुषंगानं सर्व एकत्र येतात आणि जेवणाच्या पूर्वी अथवा नंतर ग्रामसभा होते आणि ग्रामसभामध्ये मागच्या वर्षी आपण कुठे होतो आणि पुढच्या वर्षी काय केलं पाहिजे याचा एक लोखाजोखा हा साजरा होतो। कुठेही फटाक्यांची आतिषबाजी नाही, कुठेही माजोरडेपणा नाही, तर अत्यंत प्रेमपूर्वक, आदरपूर्वक आणि मोठ्या करुणेतून आणि कृतज्ञतेतून या दिवाळी सणाला आम्ही सहर्ष आणि हृदयापासून साजरं करत असतो। तर गेल्या 27 वर्षापासून सपकाळ साहेब या आदिवासी पाड्यावर येतात, ते एकटेच येत नाही तर सहपरिवार येतात। ताई आपल्यासोबत आहे, ताई काय म्हणाल, भाऊंसोबत तुम्ही अनेक वर्षापासून येतात, कशी असते इथली दिवाळी? इथली हे सगळेजण आमचे कुटुंबीयच आहेत आणि एवढ्या वर्षांपासून यांच्यासोबत दिवाळी साजरी करताना खूप आनंद होतो। खरं तर दिवाळीचा अर्थ जिथे अंधार आहे तिथे आपण प्रकाश केला पाहिजे, अशा अर्थाने इथं येताना तर ही जी या भावनेने इथं येतो, त्यामुळे हा इथला दिवाळीचा सण आम्ही सगळेजण ह्याची वाट बघत असतो आणि इथे पण सगळ्यांना हा सण साजरा करताना सगळेजण त्यांची कामं आवरून आपल्याला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची आहेत म्हणून ते अतिशय उत्साहात असतात।
तर नक्कीच अतिशय आनंदात या ठिकाणी दिवाळी साजरी केली जाते आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सपकाळांच्या कन्या ज्या की लंडनला पुढील शिक्षण घेत आहेत त्या गार्गीताईसुद्धा यावर्षी आदिवासी पाड्यावर आलेल्या आहेत. ताई काय म्हणाल, यावर्षी तुम्ही आदिवासी पाड्यावर दिवाळीसाठी आलात, कसं वाटतंय? यावर्षीच नाही, मी लहान असतापासून मला कधीच आठवत नाही की मी कधी घरी आणि अशी आपण माझ्या सगळे फ्रेंड्स बनवतात तशी दिवाळी कधी मनवली आहे. मी नेहमीच इथे येते आणि आता जे सगळे मोठे दादा लोक इकडे दिसत आहे तर आम्ही सगळे सोबत मोठे झालो आहे. माझ्या सगळ्या आता नवीन वहिन्या आल्या आहेत इथे. तर असं दरवर्षी मग मला बाळ झालं बघ असं ते एक एकदम कुटुंबासारखं आमचं वातावरण असतं. नाही, पण अनेक आता उच्च शिक्षित युवक हे शहरात मोठे फटाके दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. एक लंडनला शिकणारी कन्या आदिवासी पाड्यात येते, काय भावना आहेत या आदिवासींसोबत दिवाळी साजरी करताना, कसं वाटतं? जेव्हा मी लंडनला गेली तर मला शिक्षणाचा एक वेगळा अर्थ उमगला की शिक्षण हे कशासाठी असलं पाहिजे आणि नेहमी आपण वाय शोधला पाहिजे प्रत्येक गोष्टीतला. आणि जेव्हा आपण शिकतोय तर आपण डेव्हलपमेंटसाठी शिकतोय असं सगळे बोलतात जेव्हा मास्टर्स करायला जातात वगैरे. तर डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? आज सकाळीच मला एक माझा इथला दादा मोटरसायकलवर घेऊन येत होता आणि तो मला येताना रस्त्यावरती बोलला की ताई आम्ही ना आता कोणालाच घाबरत नाही, आम्ही जातो ऑफिसर्सना बोलतो आम्हाला रस्ता द्या, आम्हाला शाळा द्या, आम्ही जे पाहिजे ते आमच्या अधिकारासाठी जाऊन मोकळ्या मनाने बोलू शकतो कारण आम्हाला माहिती आहे की काय झालं तर आम्हाला आपले बाबा वाचवून घेतील. तर तो जो कॉन्फिडन्स आलेला आहे ना तर तेच शिक्षण आहे असं मला वाटतं. आणि माझ्या म्हणजे हे खूप इझी आहे आणि हे खूप छान शिकायला मिळतं. तर तिकडे जेवढं शिकायला भेटतं मला त्याच्यापेक्षा जास्त इकडे भेटतं. तर नक्कीच ही अतिशय आगळीवेगळी दिवाळी या ठिकाणी आता साजरी होत आहेत. सहपरिवार सपकाळ साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय की या आदिवासी महिला सुद्धा या ठिकाणी आहेत. काय वाटतं या ठिकाणी दरवर्षी दादा येतात, कसं वाटतं? बोलता नहीं आवड़े हम तर बघू शकताय अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि ही मुलं आता चित्रकला स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे, यांना नवीन कपडे वाटप झालेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी सहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे जवळपास बुलढाणा शहरापासून 120 किलोमीटर दूर असलेल्या या मध्य प्रदेशच्या सीमेवरील या 40 टपरी पाड्यावर हर्षवर्धन सपकाळ जे की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत, गेल्या 27 वर्षापासून या ठिकाणी दिवाळी साजरी करतात आणि एक नव्हे दोन नव्हे तर 3 दिवस ते सहपरिवार या ठिकाणी राहतात, आदिवासी बांधवांसोबत रमतात आणि आनंदाने या ठिकाणी मोठ्या दिवाळी ही साजरी करतात. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, 40 टपरी, बुलढाणा. आपल्यासोबत काही आदिवासी भगिनी सुद्धा आहेत, त्या दरवर्षी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात. कैसे लगता है दादा, हर साल आता है? हाँ, हर साल आता, अच्छा लगता. क्या क्या लाता है दादा? क्या कपड़े सब, खाना पीना सब लाते हैं. दादा हर साल आता है यहाँ पे, हाँ हर साल क्यों आता है? दिवाली मनाने को आता थे, कैसे लगता है? जब खुशी रहता थे आए थे. क्या क्या लाता है दादा? दादा सब कुछ लाता, कपड़े बच्चे के सोचते थे, पुराने बुढ़े के सबको पिनाता. दवाई लाता है? हाँ दवा भी लावे, डॉक्टर भी साथ में होता. तर बघू शकतोय अतिशय आनंदात ह्या महिला आहेत. दादा दरवर्षी येतात आणि ते कामाला कपडे, नवीन कपडे आणतात, सोबत औषधं आणतात, मुलांना कपडे आणि पुस्तकं सुद्धा आणतात, असं त्यांचं म्हणणं आहे. हमारे साथ में दादा हर साल आता है, बहुत अच्छा लगता है हमको. दादा हमारे साथ में, पूरा परिवार हमारे साथ में आता है, हमारे गांव में आके दिवाली मनाते हैं. एंड पूरे परिवार मतलब छोटे से लेकर तो बड़े तक के लिए कपड़े भी लाता है, खाना पीना भी सब कुछ होता है. हमारे गांव में दिवाली बहुत अच्छे से मनाते हैं. एंड दादा उनके घर पे दिवाली नहीं बनाते हैं, हमारे गांव में आके दिवाली मनाते हैं. हम आदिवासी बांधव है, छोटा सा गांव है हमारा, लेकिन दादा आता है, बहुत अच्छा लगता है हमको. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.